रामकृष्ण
मज नाही आता आणि दुसरे मज नाही आता दुसरे मज नाही आता आणि दुसरे मज नाही आता मिलिया चित्तापासून या मिलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग वडिले वळण इंद्रिया सकळा वडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही दोधा भाव तो निराळा नाही दोधा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग तुका म्हणे नेत्री केली ओळख तुका म्हणे नेत्री केली ओळख लटक हे ध्यान विठेवारी लटक हे ध्यान विठेवारी पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग लोकार घुमाये लोकार घुमाये लोकार घुमाये लोकार घुमाये विठ्ठल 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 अनेक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग तुका म्हणे नेत्री
पुत्री केली ओळखन तटस्थ ध्यान विटेवरी पांडुरंग ध्यान पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग विठ्ठल 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 संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गी सेवक पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग श्री विठ्ठल ध्या जगत संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबाई चैतन्य महाराज आणि या आपल्या अभंगातून भगवत चरणी असणारा एकवीस भाव प्रगट करतात. विठ्ठल मोठी गंमत आहे. जगद्गुरु तुकोबा एकवीस भाव प्रगट करतात.
इतरांनी करणं निराळं आणि जगद्गुरु तुकोबारांनी करणं निराळं. का निराळं? तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. साक्षात जगद्गुरु तुकोबराच परब्रह्म स्वरूप आहे. दिसायला जरी सामान्य असते, काही माणसं दिसायला सामान्य असतात, परंतु वस्तुतः त्यांच्या ठिकाणी असामान्यत्व हे प्रचंड प्रमाणात पाहायला मिळते. आणि आपण याच गोष्टींना भुललो जातो. काय भुललास? आपण ओळख करतो, आपण अनुमान करतो, वरद या रंगा अनुसरून त्याच्या अंतकरणाचा ठाव आपण घेण्याचा प्रयास देखील करीत नाही. सती ते संत माणसासारखे मनुष्य रूपाने जरी संत महात्मे भासत असले, दिसत असले, तरी ते मनुष्य आहेत का? नाही. मनुष्याच्या कल्याणाकरिता, या मानवतेच्या कल्याणाकरिता त्यांनी हा अवतार धारण केलेला आहे. समग्र मानवतेच्या कल्याणाकरिता या महान थोर विभूती या इहरूपी अवतरित होत. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. उपकाराकरिता येतात. कोणाच्या? मनुष्याच्या. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. एवढा उपकार करतात, एवढा परोपकार करतात की त्या ठिकाणी स्वतःचा देह झिजवावा जरी लागला तरी संत महात्मे त्याची तमा बाळगत नाही. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम काय केल्याने संतांचं वर्णन होईल? आपण एकमेकाला सहकार्य करू, एका सहाय्य करू. प्रमाण आपली पाठ आहे, कितपत करतो हा त्याचा भाग आहे. परंतु निदान सहकार्य करू. परंतु जर त्याच्यावरील संकट जर आपल्यावर येण्याची चाहूल लागली तर त्याला कधी सोडतो हे त्यालाही कळत नाही आणि आपल्यालाही कळत नाही. या ठिकाणी संत महात्मे परोपकाराकरिता स्वतःचा देह झिजवतात. किती उदारता आहे, किती दया संतांच्या ठिकाणी पाहिला मिळते. दयावंत जे अंतरी, ही लक्षणं फक्त संतांच्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून समाजामध्ये वावरत असताना आदर्श घ्यावा फक्त संत महात्म्यांचा होता. संतांचे पायिक म्हणून घेणारे काही असे आहेत की ज्यांचा आदर्श न घेतलेला बरा. उदाहरणार्थ धरून घेणारे विठ्ठल. जीवनामध्ये आदर्श असावा संत महात्म्यांचा, संतांच्या चरित्राचा, संतांच्या वाङ्मयाचा. जगद्गुरु तुकोबारांनी जो पंचम वेद अभंग संहिता आपल्या पुढ्यात टाकली, आपल्या पदरात घातली, ती सहज घातली नाही. त्यामागे जिजामातेचं स्वतंत्र कष्ट आहे. हा भाग निराळा. परंतु तो गाथा आपल्या हाती देत असताना 13 दिवस अन्न पाण्याचा त्याग जगद्गुरु तुकोबारांनी केला. आपल्याला 2 तासाच्या कीर्तनात वाटीभर गुळ आहे महाराज. विठ्ठल एवढ्या सुख सुविधा आहेत तरी आपण भजन करीना. मग पहा, ही लक्षणं फक्त संतांच्या ठिकाणी पाहायला मिळतात. परोपकार, उपकार, दया, देह झिजवण्याची सुद्धा त्या ठिकाणी संतांची तयारी असते. परंतु भासतात कशी मनुष्याप्रमाणे. परंतु मनुष्य नाही. तुका वासला मानवी वेशधारी. मनुष्य रूपाने भासत जरी असले परी आदिला विग्रही निर्विकारी. सोये श्री हरी व्यापकू सर्व जीवा. तुका तोची तो हा परब्रह्म
संदेहच नाही. पण तरीही आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी जो भाव आहे, नुसता भाव नव्हे, एकवीत भाव आहे. एक धरिला चित्ती आम्ही रघुमाईचा पती, की त्या भगवंताविषयी त्याच्या शिवाय इतर कोणाचाही विचार जगद्गुरु तुकोबांनी केलेलाच नाही. एक धरिला चित्ती अर्थात एकालाच धरलं. आपण रोज एकाला धरतो, विठ्ठल अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या म्हटलेला आहे. त्याच्या वाचून इतरांची स्तुती आम्ही तर करत नाही, परंतु इतरांच्या मुखातून जरी आमच्या कानावर पडली तरी जगद्गुरु म्हणतात आम्हाला ब्रह्महत्येचं पातक घडेल बरं का. एवढा एकवीत भाव, एवढी निष्ठा, एवढी भक्ती, म्हणून ती ज्ञान वैराग्याचा कळस म्हणते की जगद्गुरु तुकोबरा विठ्ठल. एवढी प्रचंड निष्ठा त्या ठिकाणी. म्हणून मी पुन्हा शब्द प्रयोग करतो की आदर्श घ्यावा संतांचा. आपल्याला भगवंताची का प्राप्ती होत नाही, का कृपा होत नाही, त्याचं कारण हे 12 दिवस वारानुसार आपल्या उपासना बदलतात. याचा अर्थ असाही नाही की इतर देवी दैवतांचा जगद्गुरु तुकोबांनी अव्यय केलेला आहे. तुकोबांचंच प्रमाण सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. वृक्षाला पाणी देण्याकरिता संबंध वृक्ष भिजवण्याची आवश्यकता नाही. त्याच्या मुळाशी सिंचन केलं की पाणी बरोबर अगदी शेवटच्या टोकापर्यंत जातं. झाडाच्या प्रत्येक फांदीमध्ये, प्रत्येक पानामध्ये, फुलामध्ये, फळामध्ये, शेंड्यापर्यंत तो वृक्ष संपूर्ण जलमय होतो, फक्त वृक्षाच्या मुळाशी सिंचन केल्याने. मग एकाचीच आराधना करा, त्याच्याच ठिकाणी एकवीत भाव ठेवा. सर्व देवी देवतांची उपासना त्याच ठिकाणी होती. बळीया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव, त्याला भजलं की सगळ्यांची उपासना ही पूर्ण होतेच, त्यांची अवेलना होत नाही. तुकोबांनी नको कृतकाचे होईल, आठ रानाने जाण्याची काय आवश्यकता आहे. त्याची उपासना करा, त्याला मनोभावे शरण जा. म्हणून शरण जावे सर्व भावे, त्यालाच का जायचं. एकमेव तोच असा आहे की जो या जन्म मरणाच्या भवसागरातून आपल्याला तारून घेण्याची क्षमता बाळगतो. तुकोबांनी त्याला जाणलं, नुसतं जाणलं नव्हे महाराज, त्याची परीक्षा केली. ज्या वेळेस आपण एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आव्हान करीत असतो, त्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान आपल्याला ठाऊक असावं लागतं. त्याची शाश्वती आपल्याला वाटायला आहे, तर त्या संबंधी आपण आव्हान करू. जगद्गुरु तुकोबांनी ज्या वेळेस या समग्र विश्वाला आव्हान केलं, या भगवंताला शरण जा, त्या अगोदर त्या भगवंताची परीक्षा साक्षात जगद्गुरु तुकोबांनी केली. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, साक्षीस येणे म्हणजे अनुभवास येणे, प्रत्ययास येणे. तुकोबांची शाश्वती झाली की आता हा या भवसागरातून या जडमुलांचा उद्धार करण्याकरिता समर्थ आहे, सक्षम आहे. ही परिपूर्ण खात्री झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबांनी त्याला प्रगट केलं. तरी केले प्रगट, त्या अगोदर प्रगट केलं नाही. एवढा बारीक विचार करणारे हे फक्त संत महात्मेच. विठ्ठल खात्री झाली, आता त्याचीच पुन्हा उपासना का. तर असा भगवान परमात्मा आहे जो इतर देवी देवतांप्रमाणे नाही बरं का. सेंदरी हिंदरी दैवते कोण ती पूजी भूते केते, आपुल्या पोटाची रडते. अहो, आपल्या पोटाकरिताच रडणारी दैवत ही भक्तांना काय प्रदान करणार. आपुल्या इच्छे आणि का पिढी काय ते देईल बरा, कोळो ही आणि तयाची जोडी, अल्गोर उघडी बुद्धी आदी रा. आपल्या इच्छेकरिता भक्तांना उपद्रव करणारी काही दैवत आहे, मग त्यांना शांत करावं लागतं. त्या संबंधी मार्गदर्शन करणारा ही एखादा दैत्य असतोच.
आणि मग तो त्या संबंधी मार्गदर्शन करतो की अमुक अमुक करा. मग ते भक्त करतात. मग कोणाला 2 पायाचं 4 पायाचं मग ती दैवत शूद्र दैवत बर का सेंदरी हेंदरी दैवते ती तृप्त होतात आणि काही काळात भक्तांना उपद्रव करण्याचं बंद करतात. तुकोबराय म्हणतात हा भगवान परमात्मा त्यातला नाही बर का. तैसा नव्हे नारायण तो नारायण तसा नाही. तो जगव्यापक आहे. जग व्यापक जनार्दन तुका म्हणे त्याचे करा चिंतन चरण येती सकळ. तो त्यातला नाही. आता भजनाची एक पद्धत आहे. वारकरी संप्रदायाचं भजन नवे नवे वारकरी संप्रदाय हाच भजन प्रधान संप्रदाय आहे. देवे दिला देह भजना गोमटा. आता आपण भजन करत नाही हा भाग निराळा. परंतु देवाने प्रामुख्याने भजनाकरिता आपल्याला जन्म प्रदान केलेला आहे. भजनाचा असा नियम आहे. भजन हे अर्थपूर्ण आहे बघ. नाटातील 12व्या क्रमांकाचा हा अभंग आहे. प्रत्येक चरणानंतर ध्रुवपद आहे. ध्रुपद नाही बघा ध्रुवपद. ध्रुपद हा गायनातला प्रकार आहे. जलद पद्धतीचं गायन. ध्रुवपद अभंगाच्या सिद्धांताला ध्रुवपद म्हणून संबोधलं जातं. प्रत्येक चरणानंतर ध्रुवपद म्हणायचं आपल्या इच्छे आणि का परंतु शेवटचं चरण झालं ध्रुवपद म्हणू नये हा नियम आहे. का म्हणू नये नाहीतर नारायण पण त्यात जाऊन बसतो आपल्या इच्छे आणि का म्हणून हे या अभंगाचं शेवटचं चरण झालं की तिथंच तोडायचं. ध्रुवपद म्हणायचं नाही. म्हणतात की त्याला शरण का जायचं तर तो इतरांपेक्षा वेगळा आहे. नवे नवे या सर्वांचा तो मोठा अधिकारी आहे. जो या देवांचाही देव त्याला शरण का जायचं तर त्यालाही कारण आहे. तो स्वतः भक्तांची वाट पाहणार आहे. वाट पाहे वाट भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविल. तो अगदी तातडीने कृपा करण्याकरिता आपल्याकरिता उभा आहे. असा देव असावं बरं. माणसं देवाला देतात. देवाला काहीही द्यावं लागत नाही. जो देतो तोच देव. देव जो सतत देतो. देवाचरणी काय व्हायचं सोनं नाणं इतर धनसंपदा ही देवाला अभिप्रेत नाही. तुकोबरायांचं पूजेच्या ओळीतून सुंदर अभंग आहे. कासयाने पूजा करू केशी राजा. स्वतंत्र संपूर्ण अभंग पाहून घ्या. म्हणून आणखी तुकोबराय म्हणतात तुका म्हणे मज अवघे तुझे नाम देवाचीच नामे देवाची श्री सर्व अलंकारी समर्पावी. त्याच्या चरणी काय समर्पित करावं तर आपला भाव त्याच्या ठिकाणी काही न लगे एक भावाची कारण. देव भावाचा भुकेला तोर प्रेमाचा भुकेला प्रेमाचा भुकेला तोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला माझी दुष्काळ दयाला माझी दुष्काळ दयाला तोर प्रेमाचा भुकेला तोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला तोर प्रेमाचा भुकेला बोला
भगवान परमात्मा सुद्धा खूप खाली येतो बरं. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे, भक्ती पुढे भगवान परमात्मा उच्चिष्ट सुद्धा सेवन करतो. पोहे सुदाम देवाचे थके नारी कोरडेचे, कोरडेच पोहे त्या ठिकाणी भगवान परमात्मा भक्ती पुढे नम्र होऊन सेवन करतो. त्याला काहीही लागत नाही, भक्तांकरिता तो उभा आहे. म्हणून एके ठिकाणी असा विचार करावा वाटतो, उनेपणा हा भगवंताच्या ठिकाणी नाही, उनेपणा हा आपल्या ठिकाणी. आपण कमी पडतो, त्यामुळे भगवान परमात्मा कृपा करीत नाही. संतांची वचन, संतांची प्रमाण हे कधीही निरर्थक नसतात, कधीही खाली जात नसतात. जो भक्तांकरिता उभा आहे, भक्तांची वाट पाहत नवे नवे भक्तांना स्वतः भगवान परमात्मा आवाहन करतात. आषाढी कार्तिकी निदान एसटीने तरी विसरू नका मज सांगत असे तुझं पांडुरंग. स्वतः भगवान परमात्मा सांगतात की बाबांनो, ठीक आहे, या संसारामध्ये तुम्ही खूप व्यस्त आहात, मान्य आहे, मलाही समजत आहे, माझाही प्रपंच आहेच की. त्या प्रपंचाबरोबर मी या अवघ्या विश्वाचा प्रपंच करतो, त्यामुळे प्रपंचाचं ज्ञान तुमच्यापेक्षा मला जास्त हे देव सांगत होता. म्हणून निदान आषाढी कार्तिकीला तरी माझ्याकडे या आवाहन करतात. मग उन्हेपणा त्याच्या ठिकाणी नाही, तो आपल्याकरिता उभा आहे. उन्हेपणा आपल्या ठिकाणी, कमतरता आपल्या ठिकाणी, म्हणून आपण त्याची कृपा प्राप्त करू शकत नाही. ती कृपा प्राप्त व्हावी म्हणून हा अभंग प्रपंच संत महात्म्यांनी केलं. विठ्ठल मग पहा, त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असतं, त्याच्याविषयी भक्ती असते, त्याच्या भेटीची आतुरता असते, आर्तता असते. भक्त प्रल्हादाने एवढ्या मोठ्या प्रेमाने हात मारली. नारायणा नारायणा बरोबर म्हटल्या बरोबर हाके सरसी उडी रागुन्या स्तंभ फोडी. आईसी कृपावंत कोण माझे विठाई वाचून. एवढी कृपावंत कोण आहे की हात मारल्या बरोबर भक्ताच्या पुढ्यात उभा साकार. म्हणून तेवढ्या प्रेमाने हात मारण्याची सवय झाली. कधी प्रयत्न केलाय का? अहो, माणसं देवाला नैवेद्य देखील नागून दाखवतात, अगदी 2-2.5 फुटावरून. कृष्णार्पण. तुमचं ताट ठेवा बरं 2.5 फूट लांब. देवाला जेवू घालताना नांगोरायंगत घालव. देवा पुढे मांडी घालून अगदी हाताने घास तोडून त्या ठिकाणी देवाला भरवावं. एक दिवस नाही जेवायचं. शबरीने संपूर्ण जीवन प्रभूंची वाट पाहिली. आपली वाट लागायची वेळ आली महाराज तरी कळणार. विठ्ठल यावरून एक अनुमान होतो, भक्तीमध्ये सातत्य पाहिजे, उपासनेमध्ये सातत्य पाहिजे. सातत्य जर नसेल तर भगवंताची प्राप्ती नाही. शबरीचं उदाहरण आहे. भक्त प्रल्हादाने एवढ्या आतुरतेने हात मारली की भगवंताला प्रगट व्हावं लागलं. मग अंतःकरणामध्ये भक्ती असावी, त्याच्या भेटीची ओढ असावी, तो धावून येईल. तो कृपावंत आहे, दीनवत्सल आहे, हे स्वतंत्र सांगण्याची आवश्यकता नाही. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. तो करुणावंत आहे, कृपावंत आहे, दीनवत्सल आहे, भक्तांकरिता उभारलेला आहे. फक्त आपल्या अंतःकरणातील भक्ती जागृत करा. जाणी भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी शुद्ध. अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण करा, मोठ्या प्रेमाने त्याला आळवा. नवे नवे तुमच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी प्रेमभाव निर्माण झाला, त्याच्याविषयी आर्तता निर्माण झाली की तुम्हाला त्याची वाट पाहावी लागत नाही, तोच तुमची वाट पाहतो. तुका म्हणे ऐसे
वाट पाहे कोणाची तुका म्हणे ऐसे आर्तताचे त्याच्या भेटीची आर्तता त्याच्या अंतकरणामध्ये त्याला कळत त्याला का कळणार नाही जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले एकवीस स्वर्गात धरिले सत्ता मात्रे आपुरिया करी सृष्टीची रचना नाभी जन्म चतुर्णामना जग हे लाखांनी मदना ते विकृतयाचे ज्या भगवंताने या सृष्टीची निर्मिती केलेली आहे त्याला कळणार नाही का अहो आपल्या घरात काय चाललंय हे आपल्याला कळत नाही हा भाग निराळा परंतु त्याला अवघ सर्व बाबी ध्यानात येतात लक्षात येतात असा तो भगवान परमात्मा आहे म्हणून पुणेपणा आजही आपल्या काही भगवंताच्या ठिकाणी नाही मग आपल्या अंतकरणातून भक्ती जागृत व्हावी म्हणून जगद्गुरु तुकोबरांनी हा अभंग प्रपंच केला आणि आपल्या अंतकरण स्थित असणारा एकविध भाव प्रगट केला कशाकरिता तर या विश्वाच्या कल्याणाकरिता जगद्गुरु तुकोबरांनी आपली अंतकरण स्थित अवस्था प्रकट करीत असताना भूमिका स्पष्ट केली आम्ही तर दुसरे मज नाही आता नेमिली या चित्तापासून या माझ्या अंतकरणाने चित्ताने जे नेमलेलं आहे त्या व्यतिरिक्त मी इतर काहीही करत नाही अगदी स्पष्ट भूमिका आहे आम्ही तर दुसरे मज नाही या व्यतिरिक्त मला आता काहीच नाही त्या भगवंताच्या चरणी मी माझं सर्व भाव समर्पित केलेला आहे माझं चित्त त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे आणि तो आहे पण तसा बघा एका पांडुरंगाकडे रोज आपण पूजा करतो फक्त उपचार पूर्ण करून घ्यायचे या धावपळीत आपण देवाकडे पाहायचं विसरून जातो कधी तुम्ही पाहिलंय का पंढरीचं सोडा देऊचं सोडा आपल्या घरातील भगवंताची पूजा अर्चा उपासना करीत असताना कधी तुम्ही या भावनेने त्याच्याकडे पाहिला का की आज भगवंताचं हास्य जरा वेगळं आहे काही वेळेस पहा भगवंताच्या आवडीचे जर पदार्थ आले देव हसतो बरं का तुम्हाला कसं बासुंदी म्हटलं वा 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 तसा भगवंताला देखील आनंद होतो पहा एखाद्या वेळेस सोन्याचा प्रसाद ठेवून बाळ कृष्णाची मूर्ती प्रत्येक घरोघरी असतेच बारकाईने भक्ती भावाने पहा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच कळी खुललेली असते का तर आवडता पदार्थ सेवन करायला प्राप्त होत आहे जसा आपल्या अंतकरणातील भाव असेल भगवान परमात्मा सुद्धा तो भाव प्रगट करीत असतो आपण तेवढ्या भक्ती भावाने पाहतच नाही देवघर अगदी सुंदर असतात सागवानी असतात शिसम असतात चंदनाची असतात काही संगम रवडी असतात मार्बलची असतात परंतु त्यामध्ये जे देव विराजमान असतात भगवंताचे जे विग्रह असतात त्याचे मात्र 8-8 दिवस पूजाच केलेली नसते पुष्कळ ठिकाणी पाहिजे मग याला एकविध भाव म्हणावा रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन करणे म्हणून पहा पुष्कळ मंडळी साधना करतात प्रश्नही करतात आम्ही एवढं नामजप करतो एवढी उपासना करतो तरी आमच्या पदरी निराशा का आमच्या पदरी दुःख का साधनेमध्ये सातत्य नाही सदोदित नित्य भगवंताचं ध्यान केल्याने अखंड समाधानाची प्राप्ती त्या ठिकाणी होत असते सदा नाम घोष करो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान एक माळ आणि 2 माळेने काही होत नाही कामामध्ये काम काही मना राम राम जाईल भावश्रम सुख होईल दुःखाची प्रत्येक कार्य करीत असताना त्या भगवंताचं चिंतन पाहिजे राम म्हणता पावला पाऊली प्रत्येक पाऊल टाकताना जर त्या भगवंताचं नामचिंतन केलं तर कोट्यावधी यज्ञाची पुण्याई त्या ठिकाणी प्राप्त होते परंतु इतरांची निंदा करण्यात वेळ आपला चाललेला आहे पण भगवंताचं नाम घ्यावं कधी अहंकाराने मदमस्त काही महात्मे असे आहेत की आमच्या ठिकाणी अहंकार नाही हे सुद्धा अहंकाराने सांगतात नित्य आणि अखंड भगवंताच्या नाम साधनेने तेने सदा चित्ता
चित्ताला सुदोती समाधानाची प्राप्ती होते आणि सुखाची झालेली प्राप्ती याचा प्रत्यय म्हणजे समाधान आहे. आपल्या एखादा मनुष्य सुखी झाला की त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्वरूप दिसतं आणि त्याची अनुभूती आहे. सर्व सुख ल्यालो भगवंताच्या फक्त नाम साधनेने सर्व सुख त्या ठिकाणी प्राप्त होतात. का प्राप्त होतात? अहो साक्षात तो विठ्ठल परमात्माच सर्व सुखाचा आगर आहे. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर. माऊली म्हणतात बाप रुक्मा देवीवर सुखरूपाईसे तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी जातो. आणि भगवंताच्या सानिध्यामध्ये प्राप्त होणार सुख हे शाश्वत आहे. त्या सुखाला कोणत्याही स्थितीमध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये बाधा नाही. असं अबाधित सुख हे फक्त भगवंताच्या ठिकाणी आहे. की त्या सुखाचं वर्णन करीत असताना जगद्गुरु तुकोबरे म्हणतात त्या सुखाला 16 ही उपमा तुकोबरेंनी दिली बघा. मिका पडे न निराळा ऐसा सांडुनी सोहळा. मग शाश्वत सुखाची की ज्या सुखापासून सुखाचीच प्राप्ती होती की जे सुख समाधानाला पावतो असं सुख भगवंताच्या चरणी आहे, भगवंताच्या सानिध्यामध्ये आहे. मग त्याचं नित्य नामस्मरण घडलं पाहिजे, त्याच्या चरणी एकविध भाव हा निर्माण झाला पाहिजे, तरच कुठेतरी जीवन कृतार्थ होईल, धन्य होईल. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरे म्हणतात त्याच्याशिवाय आम्ही इतरांचा विचार करीत नाही. आम्ही तर दुसरे मज नाही. आता मला दुसरं काहीच नाही. रात्रंदिवस मी त्याचंच ध्यान करतो. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. आठव गेले बाबा त्याला आळवावं. आठव गेले भावा. आता फक्त त्याला आळवावं. त्याच्या व्यतिरिक्त इतर विषय आता नको. कारण अनेक विषयांच्या आहारी गेलं. पहा विषयांचे चरवण झाली आयुष्याची. विषय ओढी बोलले आता याची कोण कीव करणार. म्हणून इतर विषयांना धुडकावून जाऊन आता त्या भगवंताचाच विषय सदोदित अखंडित नित्य निरंतर माझ्या जीवनामध्ये राहील. माझ्या चित्ताने सुद्धा आता ग्वाही दिलेली आहे, साक्ष दिलेली आहे. चित्ताचे आसन का तरी तो कीर्तन ही अवस्था जगद्गुरु तुकोबरांची होता. तुकोबरांची नाम साधना, तुकोबरांची भक्ती काय वर्णन करावी. रंगला या रोवी तुका विठ्ठल सर्वांगी. जगद्गुरु तुकोबरे म्हणतात किती नामचिंतन त्याचं करतो. रात्रंदिवस अगदी एक क्षण देखील त्या ठिकाणी विसर मला पडत नाही. त्या भगवंता वाचून मी राहू शकत नाही. म्हणून की काय जगद्गुरु तुकोबरांचा जो दृष्टिकोन होता, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला
विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल विस्तार राजळी सप्तही पाताळे वरुणी विठ्ठल व्यापक त्रिगुणी विठ्ठल मुनी मानसी तुकोबाजींनी हे सगळे सोयरे मानलेच नाही. विठ्ठलालाच आपलं जीवन मानलं. विठ्ठलानुचे जीवन आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा. तुकोबरे म्हणतात आता सर्व काही माझा विठ्ठलच. विठ्ठल पाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि राहता विठ्ठले विन चाड नाही होता तुका म्हणे आता नाही दुसरे. या विठ्ठला वाचून आता दुसरं तिसरं असं काहीच नाही. विठ्ठलाचं अहोरात्र दिवस रात्र भजन करणे हाच आमचा धंदा. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. आता एखाद्याला जर म्हटलं मनोहर महाराज कसा चाललाय तुमचा धंदा म्हणजे एखाद्याला बर का तर त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. आम्ही काय धंदा करतो. अहो जगद्गुरु तुकोबरायांनी अभिमानाने म्हटले दिनरजनी हाची धंदा भगवंताचं नाम चिंतन करणे भजन पूजन करणे हा आमचा धंदा आहे. उलट आपण या पुढे एखाद्याने जर प्रश्न केला तर मोठ्या आनंदाने म्हणावं अगदी आनंदात चालेल पण तुमचं जर सहकार्य लाभलं तर अजून सुंदर होईल. ही भूमिका पाहिजे. परमार्थ करीत असताना सुद्धा अभिमानाने करावं. माणसं अभिमान बाळगतात परमार्थाचा नव्हे. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. ही सेवा मोठ्या वैभवाने जतन केली पाहिजे. त्याचा अभिमान त्या ठिकाणी बाळगला पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबरे म्हणतात या धंद्या व्यतिरिक्त मी दुसरा धंदा केलाच नाही. आता लोक या धंद्यात येऊन नाना प्रकारे धंदे करतात. विठ्ठल गोविंदा नित्य त्या गोविंदाला मी त्याचं ध्यान करतो त्याला ध्यातो. गोविंद गोविंद मना लागल या छंद. आता माझ्या मनाला तोच छंद लागलेला आहे. म्हणून परमार्थामध्ये आल्यानंतर एवढा एकच छंद जोपासावा. विठ्ठल या व्यतिरिक्त काहीही जाणत नाही. या चित्तापासून याची परिस्थिती अशी झाली की जगद्गुरु तुकोबराय भगवंताशी एकरूप झाले. निमित्त त्या प्रतिमा
निमित्त मात्र फक्त भासू लागले, दिसू लागले. देवते संत, देवते संत, हा. एवढे एकरूप झाले, हा, की म्हणून भिन्न भेद नाही, देवा आम्हा एक देव. एवढ्या आपल्या नाम साधनेने भगवंताचं नामचिंतन का करावं? सुखासाठी, समाधानासाठी, त्याच्या प्राप्तीकरिता. हा. तो उतावीळ आहे, हा. तो स्वतःहून त्या ठिकाणी आपल्याला भेट देण्याकरिता, हा, तयार आहे. फक्त आपण त्याच्या नाम साधनेने त्याची वाट चालावी, त्या मार्गाने जावं. हा. अनेक ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या, जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा घ्या, नामदेवरायांचा गाथा घ्या, ज्ञानोबरायांचा गाथा घ्या. तर ज्ञानोबरायांचा सुद्धा गाथा आहे, हे बऱ्याच मंडळींना माहितीच नाही. हा. या असंख्य वाङ्मयातून संत महात्म्यांनी आपल्याला मार्ग दाखवला, आणि संतांच्या मार्गावर आपण जर चाललो तर कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी अडचण निर्माण होत नाही बघ, आणि सायासही करावा लागत नाही. तेनेची पडते चालू जाता, न पडे गुंता कुठे काही, कुठल्याही प्रकारचा गुंता त्या ठिकाणी निर्माण होत नाही. उलट संतांनी अगदी ठामपणे सांगितलंय, तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. एवढीच वाट नीट आहे बघा, नीट आहे का? हेची वाट एवढीच नीट आहे, आणि ती वाट दाखवली, तो मार्ग दाखवला. त्या मार्गाने जात असताना फक्त एक नियम आहे, रामकृष्ण कथा दिंडे ध्वजा, कृष्ण कथा दिंडे ध्वजा, रामकृष्ण कथा दिंडे ध्वजा. ही वाट गोमटी वैकुंठासी जाता, ही वाट गोमटी वैकुंठासी जाता, गोमटी वैकुंठासी जाता, ही वाट गोमटी वैकुंठासी जाता. कृष्ण कथा दिंडे ध्वजा, रामकृष्ण कथा दिंडे ध्वजा, रामकृष्ण कथा दिंडे ध्वजा. भगवंताची कथा करीत, आणि त्या मार्गाने जात असताना दिंडीने जावं बरं का. ध्वजा तुमचे गौर टक्के शृंगार निके करून, अगदी शृंगार एक लक्षात घ्या, माणसं कशी येऊन सप्त्यात बसतात तरी कशाला, हा प्रश्न निर्माण होतो. उर्वरित 2-3 दिवस राहिलेले आहेत. कीर्तनाला येत असताना अगदी नटून थटून यावं. कर्मा भाग्यवंत नटे हरी कीर्तना, हरीच्या कीर्तनाला नटून थटून यावं. उग यांनी त्यांनी भाव म्हणू नये. तेथे असे देव उभा, कीर्तना माझी देव उभा. कीर्तनामध्ये साक्षात भगवान परमात्मा उभे असतात. त्यांनी आपल्याला पाहावं, त्याची कृपा दृष्टी आपल्यावर पडावी, म्हणून अगदी नटून थटून यावं, शृंगार करून यावं. शृंगार निके करुणी भव्य दिंडी असावी. त्या मार्गाने जात असताना पॉलिस्टरचे पताका नसाव्यात, पारंपरिक असाव्यात. आणि त्यानंतर पवित्र तुळशी वृंदावन घेतलेली माऊली त्या पताकांच्या मागे चालणारी असेल. पाण्याचा हंडा म्हणजे भजनवाल्यांना तहान लागली म्हणून देण्याकरिता नव्हे, पाणी म्हणजे जीवन. त्या कुंभामध्ये पाणी एकत्रित म्हणजे जीवन हे बंदिस्त केलेलं आहे. ज्या वेळेस आपण दिंडीमध्ये चालतो, त्या दिंडीमध्ये अखंड जीवन असावं, चैतन्य असावं, याचं ते प्रतीक आहे. त्यानंतर टाळकऱ्यांनी चालावं, मध्यभागी मृदंग वादक असावं, विनेकरी असावं. त्यानंतर संपूर्ण महिला होतं, असं वैभवात दिंडी घेऊन त्या मार्गाने जावं. ध्वजा तुमची गरुड टक्के वगैरे घेऊन शृंगार निके करून, उत्तम प्रकारे शृंगार करून त्या भगवंताचं रामकृष्ण कथा, त्या भगवंताची कथा करत, त्याचं भजन करत, गात जागा प्रेम मागा विठ्ठला, त्याचं मोठ्या आवडीने भजन करीत तो मार्ग चालावा. ज्या वेळेस आपण याप्रमाणे चालू, आपण जाणार तर आहोत त्याच्याकडे, परंतु तो आपल्या सोबत असतो. देव उभा मागे पुढे, आणि प्रमाण आहे, ज्या ठिकाणी भक्त असतात तिथं भगवान परमात्मा नांदतात. नांदे तया घरी दैवत पंढरीचे, तुका म्हणे जे ते असे भक्त
तुका म्हणे जेथे असे भक्त राम असे भक्तराव ज्या ठिकाणी भगवंताचे भक्त असतात त्या ठिकाणी तो असतोच. तेथे नांदे देव संदेह नाही. का नांदतो तो? अहो भक्तांच्या संगतीमध्ये त्याला प्रेमाचा लाभ, त्याची कथा त्याला ऐकायला प्राप्त होती. त्याच्या नामाची गोडी त्याला काय ठाऊक? तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे ने श्यामा. का म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. तुझ्या नामाची गोडी किती की भगवंताला देखील ठाऊक नाही. तुकोबरे म्हणतात ती आम्हाला ठाऊक आहे, म्हणून या गर्भवासामध्ये आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेतो. वास्तविक या गर्भवासाला भिणारे काही साधारण नाहीत. मुली मुक्त झाले घेणे गर्भवासा, परंतु आम्हा करिता तुका म्हणे आम्हा सुलभतो. म्हणून खुशाल तू आम्हाला जन्माला घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. तू जरी नाही घातलं तरी आम्ही जन्माला येऊ. येईन मी जन्म यासाठी देवा. यासाठी देवा. येईन मी जन्म यासाठी देवा. येईन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया. नाव कीर्तन संतांचे पूजन. नाम कीर्तन संतांचे पूजन. स्वतःहून जन्माला
नाही. आमचं प्रीतच हे. जातो येतो आम्ही देवाचे सांगात कशा करिता तुका म्हणे गात देवनाम. या व्यतिरिक्त आम्ही काहीही जाणत नाही. फक्त तुझं भजन. यांनी अशी बाब झाली की तो विठ्ठल परमात्मा फक्त सर्वांगामध्ये व्यापून राहिला नाही, तर अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा असा निर्माण झाला की जगद्गुरु तुकोबराय जर चालले तर जगद्गुरु तुकोबरायांच्या पायाखालची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. असं नाही, हा एकांतामध्ये भगवंताचं चिंतन करतो, मोठ्या प्रेमाने त्याचा नामघोष करा. तुम्हाला प्रतिध्वनी आल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपण प्रयास करत नाही, सायास करत नाही. सोपं सुलभ साधन आपल्या हाती संत महात्म्यांनी दिलेलं आहे. अजूनही लोकांना सांगावं लागतं. आता तुमची 21 वर्ष पूर्ण झाली, काही ठिकाणी 51 झाली, 65 झाली, 75 वर्ष झाली, तरी सांगावं लागतं भजनामध्ये टाळी वाजवा. विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये मनोहर महाराज कीर्तनामध्ये टाळी वाजवायची असते बघा, टाळ्या नाही. आता टाळ्या वाढल्या आणि टाळी लोक पावली. स्पष्टीकरण देऊ का? एखाद्या वक्त्याचं वाक्य आवडलं की कडकड 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 सगळे टाळ्या वाजतात. परंतु भजन घेतलं विठ्ठल विठ्ठल की टाळीच्या नावाने विठ्ठल पायाखालची माती देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत, जनावरांचे डोळे विठ्ठल विठ्ठल म्हणत, चोखोबरांची हाडं देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत. हा नामसंकीर्तनाचा प्रताप आहे. भगवंताचं भजन केल्याने वाया जात नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, प्रश्नार्थी प्रमाण आहे. असं कोणी ऐकलं की भगवंताचं भजन केल्यानंतर तो वाया गेला. सांगा विनवितो तुम्हासी, उलट तुकोबरे आवाहन करतात, मोठ्याने हाल ठोकून सांगतात. आकाराने सांगे तुका नाम घेता राहो नका. सर्वांना आवाहन करतात, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी करावा विचार न लगे चिंता करू. सगळ्यांशी येथे आहे अधिकार. सर्व अधिकार संत महात्म्यांनी पूर्वीच दिले, परंतु आपण अजूनही पुढे जात नाही. सुलभ साधन सांगितलं. नाम संकीर्तन साधन केले सोपे, त्याचा प्रताप जाणा. जळतील पापे जन्मांतरीचे. अहो पापच जर जळून केलं तर रोग उत्पन्न होत नाही, दात उत्पन्न होत नाही. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. तुका म्हणे पापे येती रोगाची या जपे. पाप वाढलं तर रोग निर्माण झाला. मग पहा, कुणाला शुगर असेल, कुणाला उच्च किंवा कमी रक्तदाब असेल, समजायचं कुठं तरी आपण गोड पाप करतोय. एखाद्याला जर लो शुगर असेल, समजायचं आपण कमी गोड करतोय, पण पापच. जास्त असेल, अति गोड प्रमाणात पाप केल्याचं लक्षण आहे. परंतु विरोध सोडून द्या. संतांचं आणि भगवंताचं भजन केलं की पाप नाहीसो, आणि पाप नाहीसं झालं की तो देह सुद्धा शरीर साधने परब्रह्म स्वरूपच होतो. अवस्था अशी होती, आत हरी बाहेर हरी. कारण भगवंताच्या नाम साधनेने सर्वांना निर्मळ होतो. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. सर्व ठिकाणी तो आणि तोच भासतो, तोच दिसतो. ही अवस्था संतांची, ही सर्व मानवतेची व्हावी म्हणून पुष्कळ सिद्धांत संत महात्म्यांनी आपल्या पुढ्यात मांडलेले आहेत. कोणाही जीवाचा नगडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे का, विश्व देव सत्यत्व, हा सिद्धांत संत महात्म्यांनी मांडला.
अजून सांगू का? जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न धरावा दुर्जनाचा, कधी संतांचा सायास. दुर्जनाची संगत सोडून द्या, संतांचा सायास. अवघ्या विश्वास मित्रत्वाचे संबंध जोपासा, सत्ता साथ खरं त्याच्याशी एक निष्ठ राहणं अत्यंत आवश्यक आहे. मी तेच करतो. या व्यतिरिक्त काही नाही. आणि दुसरे मज नाही आता, नेहमी या चित्तापासून या फक्त त्याचंच नामस्मरण. पांडुरंग ज्ञानी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग. सदोदित त्याचंच ध्यान. ध्यानी मनी तोच. जागृत अवस्थेमध्ये कदाचित आपल्याकडून भजन घडेल, एकदा झोपल्यावर. परंतु तुकोबराय म्हणतात निद्रा अवस्थेमध्ये देखील आम्ही त्याचंच चिंतन करतो. म्हणून निद्रा अवस्थेमध्ये झोपताना जर भगवंताचं जर चिंतन असेल तर स्वप्न चांगली पडतात पडतात आणि त्या स्वप्नामध्ये अनुग्रहच होतो. हे तुकोबरायांच्या जीवनातील उदाहरण आहे. विसर स्वप्नामध्ये. आता माघ शुद्ध दशमीला त्याचं वर्णन येईलच. जागृती स्वप्नी पांडुरंग. स्वप्नावस्थेमध्ये देखील भगवंताचं ध्यान. या कारणाने अवस्था अशी झाली जगद्गुरु तुकोबरायांची की कुठल्याही गोष्टीमध्ये रस वाटू लागला नाही. झालो टाकोनी उदास, अवस्था ही उदास झाली. आम्ही तरी आस. कुठल्याही प्रकारची आस इच्छा त्या ठिकाणी राहिली नाही. फक्त भगवंताचंच भजन, भगवंताचंच पूजन, भगवंताचंच ध्यान, त्याचंच नामचिंतन. या व्यतिरिक्त कुठलीच गोष्ट प्रिय वाटेना. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना धन मातीप्रमाणे भासत. कारण की ज्यांना नामाची गोडी लागते त्यांना इतर कुठल्याही गोष्टींमध्ये कुठल्याही विषयांमध्ये रस वाटत नसतो. तेथे माझे अर्थ नको देवा, ते आपली भूमिका स्पष्ट करतात. तेथे माझी हरी वृत्ती राहो. वर्म कळालं पाहिजे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आपली वृत्ती कुठे स्थिर व्हावी
ही अवस्था प्राप्त करण्याकरिता भगवंतानं जगद्गुरु तुकोबरायांनी प्रार्थना देखील केली. ही अवस्था सहज प्राप्त होती असं नाही. सहज प्राप्त होत नाही. अंतकरणामध्ये भाव निर्माण होतो, भक्ती निर्माण होते, परंतु ती क्षणिक काही काळापुरती ती निर्माण होते आणि पुन्हा ती लोक देखील पावते. परंतु एकदा का अंतकरणामध्ये त्या भक्तीची ज्योत प्रज्वलित झाली, तो भाव निर्माण झाला, त्याच क्षणाला जगद्गुरु तुकोबरायांनी आपले दोन्ही हात जोडले. भगवंता, आता माझ्या भावा अंतराले नको देवा. आता माझ्या अंतकरणामध्ये तुझ्या विषयी जो भाव निर्माण झालेला आहे त्याला आता अंतर पडू देऊ नकोस. भले दुःख कितीही आमच्या नशिबी घाल, आले भागा ते करीतो, परंतु तुझे नाम उच्चारतो. तुझ्या चरणी माझं मन हे दृढ कर. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. या व्यतिरिक्त तुकोबरायांनी कुठलीही प्रार्थना केलेली नाही, कुठलीही मागणी केलेली नाही. काही मागणे हे आम्हा आमची. भगवंताची उपासना काही प्राप्तीकरिता करायची नसते. देवाला कळतं आपल्या भक्ताला काय हवं आहे ते. त्याच्याकडे मागण्याची आवश्यकता नाही. आई आपल्या लेकराला भूक लागण्या अगोदर त्याला जेवू घालते. पहा, व्यावहारिक जीवनामध्ये आपण पाहतो, जर एक 8-10 जणी माता माऊल्या जर बसल्या असतील आणि त्यामधील एखाद्या माऊलीचं जर लेकरू असेल, बाळाची वेळ झाल्याबरोबर ती म्हणेल नाही माझं बाळ उठलं असेल आता. तिला तो कानोसा लागतो कसा? मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आणि जगद्गुरूंची माता तर साक्षात विठ्ठल परमात्मा म्हणते. मग त्या विठ्ठला वाचून तुकोबरायांचं तरी हित पाहणार कोण होत? तुका म्हणे तुझं विरहिता, तुका म्हणे तुझं विरहिता, तुका म्हणे तुझं विरहिता, तुका म्हणे तुझं विरहिता. सर्व काही जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताच्या चरणी समर्पित केलं. म्हणून भगवंताला जाणा. आजच्या सेवेच्या माध्यमातून एवढाच बोध घ्या की जगद्गुरु तुकोबरायांनी काय अवस्था प्राप्त केली. अंतकरणामध्ये उतरावा आणि फारसं कठीण नाही, फक्त त्या
दृष्टीने आपण वाटचाल करणं अत्यंत गरजेचं आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती सोपी पांडुरंग गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी कलिकावता विठ्ठल नामदेव जागृती स्वप्नी पांडुरंग रात्र दिवस मला त्या भगवंताचं ध्यान आहे. नवे नवे एकदा का त्याचा छंद लागला की भगवंताचं नामचिंतन करायचे हा विचार देखील करावा लागत नाही. आपल्या सर्वांगाला सर्व इंद्रियांना ते वळणच पडतं. पडले वळण. जगद्गुरु तुकोबांच्या काळी मोठे अधिकार संपन्न महात्मे होते रामेश्वर. विद्वत्ता अगदी चरणी लोळण घेत होती. अधिकार मोठा होता रामेश्वर भट्टांचा. परंतु लेखनाच्या संगे फिरा जो भंगला कुसंगे नाडीला साधू जैसा. काही दांभिक मंडळी होती. काही तुकोबारांची निंदा करत. निंदा करणारे आताच आपल्याला भेटतात असं नाही. त्याही काळी होते. चालो मालो म्हणून कालवणी विष केला अमृताचा नाश. अमृतामध्ये विष कालवावं आणि त्या संबंध अमृताचा नाश करावा ही वृत्ती त्यांची होती. आणि आता त्यांच्या हातून काही घडे ना. मग त्या ठिकाणी त्यांनी रामेश्वर भट्टांचे कान भरले. म्हणून कान भरणाऱ्यांपासून सावध राहावं. एखाद्याने आपल्या कानात काही सांगितलं की लगेच त्यावर विश्वास ठेवू नये. भगवंताने आपल्याला स्वतंत्र विचारसरणी दिलेली आहे. विचार करण्याची कुवत दिलेली आहे. त्यामुळं ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. आणि रामेश्वर भट्ट नाडले. वास्तविक कलियुगामध्ये साधूचा अधिकार खूप मोठा. साधू थोर जाणार साधू थोर जाणार साधू थोर जाणार कलियुग. परंतु सालो मालोने एवढ्या प्रेमाने त्यांचे कान भरले की त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली. आणि तुकोबऱ्यांच्या बद्दल एवढा द्वेष अंतकरणामध्ये निर्माण झाला की तुकोबऱ्यांचं नुसतं नाव जरी कानावर पडलं तरी तळ पाहिजे आग मस्तकात जायचे. एवढे द्वेषाने ग्रासले. एवढा मत्सर त्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण झाला. पुण्याहून घेऊ लागला. आणि विचारत 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 तुकोबांचा घर पुढे तुकोबांचा वाडा पुढे रात काळीच निघाली. आणि एकाने सांगितलं हे काय समोरचं म्हणजे जगद्गुरु तुकोबांचाच वाडा आहे. विचारलं. भागीरथी माता अंगणामध्ये खेळत होती. पूर्वीच्या घराला अंगण असायचं. आता फक्त बाल्कनीच राहिली. अंगण हे लोक पावलं. त्या अंगणामध्ये कुठेतरी जाता असायचं. सगळं दळण घरीच व्हायचं. म्हणजे ज्वारीचं बाजरीचं गव्हाचं. आता माणसं नाही ते दळत बसलं. त्यामुळे ही दळणं लोक पावली. पूर्वीचा आहार देखील चौकस असायचा. त्यामुळे माणसं निरोगी असायची. असो. आणि अंगणामध्ये भागीरथी माता खेळत होती. विचार तुकाराम महाराजांचं घर हेच का? हो हेच.
म्हटले कुठे आहेत तुकाराम महाराज? म्हटले बाबा प्रातविधीकरिता बाहेर गेलेले आहेत. क्रोधाने एवढे ग्रासून गेले होते की त्यांना एक क्षण देखील वाट पाहावी नाही. ज्या दिशेकडे तुकोबराय गेले त्या दिशेकडे रामेश्वर भट्ट गेले. जात असताना थोडं पुढे गेल्यावर त्यांच्या कानावर ध्वनी पडला, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. रामेश्वर भट्टांनी विचार केला, अशा अपवित्र जागेमध्ये कोण भगवंताचं चिंतन करत? तेवढ्यात तुकोबाई आले. रामेश्वर भट्टांचा अजून पाराच आहे. म्हणजे मी जे ऐकलं जे जाणलं ते काही खोटं नाही. हे नीच कर्म तुम्हीच करू जाणं. अशा अपवित्र जागेमध्ये तुम्ही भगवंताचं नाम घेताय, तुम्हाला हे शोभतं का? म्हणजे तुम्ही थोर आहात. मोठ्यांचं सर्वात मोठं लक्ष की त्यांच्या ठिकाणी नम्रता असते वाटतं. म्हणून भगवान परमात्मा त्यांचे अंकित असतात. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, ऐसा भक्ताचा अंकित. मोठ्या नम्रतेने हात जोडून म्हटले, तुम्ही थोर आहात, मला अज्ञानाला काय कळतं, परंतु काय करू म्हटलं. माझ्या इंद्रियांना हे वळण पडलेलं आहे. स्वभावात नित्य कोणतंही कर्म असो त्या प्रभूचं भजन केल्याशिवाय माझी इंद्रिय राहत नाही. रामेश्वर भट्ट म्हणले ठीक आहे. रामेश्वर भट्टांनी अशी जगद्गुरु तुकोबारांची जीव धरली महाराज. आता घेऊन दाखव ना. तुकोबारांच्या रोम रोमातून भगवंताचं भजन होऊ लागलं. म्हणून ब्रह्मादिक संतांची पाय वरून घेतात. हा अधिकार संत महात्म्यांचा. काय वर्णन करावं? काय वानू आता न पुरे वाणी, चरणी ठेवीतसे असा अधिकार जगद्गुरु तुकोबारांचा. रोम रोमातून भगवंताचं नामचिंतन सुरू झालं. रामेश्वर भट्टांच्या अंगावर काटा उठला महाराज. आणि त्याच क्षणी तुकोबारांच्या चरणी लोटांगण घेतलं. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तेव्हा कुठे जगद्गुरूंचा अधिकार रामेश्वर भट्टांच्या ध्यानात आला. मने रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझा. आणि अशा जगद्गुरु तुकोबारांची त्या ठिकाणी सेवा तुम्हाला प्राप्त होणार आहे हे गृहीत मी धरतो. आतुरता आहे तुमच्या निर्णयाची. विठ्ठल अवस्था अशी पडिले वडन इंद्रिया सकळ. हे केव्हा? जेव्हा आपण जाणो तेव्हा. तुकोबारांनी ते जाणलं. तुका म्हणे नेत्री तेही ओळखलं तटस्थ ते ध्यान विटेवरी. जे विटेवर ध्यान उभं आहे तेच ध्यान तुकोबारांनी आपलं मानलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. त्या ध्यानामध्ये सर्व सुख मानलं. तुका म्हणे
पिकलिया सेंद कडूपणे गेले कसं असतं वर्ण जाणण्याचे काही प्रकार असतात. एवढ्या सेवेला एकतर उशीर झालेला आणि तेवढ्यात जर एखादी व्यक्ती कीर्तनाला प्रारंभ करायला सांगते आणि तेवढ्यात निपुंग स्वरामध्ये लावण्याचं कार्य हिथंच जाण्याचं की हा त्याचा भोक्ता आहे आणि आशांची कधीही हे आपण जाणवतो. ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकारी असतात आणि सेवेने त्यांची सेवा ही गोड झालेली असते. त्यामुळे त्यांच्या सेवेतला गोडवा आपल्याला कसा मिळेल इकडं लक्ष ठेवायचं. जुन्या मंडळींकडून शिकायला खूप प्राप्त होतं. आता जुनी मंडळी ही मोजकी राहिलेली आहे, त्यामुळं ती वेचून शोधून शिकावं लागते. खूपशी अधिकारी वारकरी असे आहेत की एवढ्या गोड चाली गोड भजन करणारी आहेत. त्यांना त्यांचा सहवास प्राप्त करा, त्यांच्याकडून शिका, कारण तर त्यांनीही त्यांच्या अगोदर कोणातून तरी शिकलेला असतं. हा वारसा आपण जतन केला पाहिजे. असो तुका म्हणे माझे मीची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. सर्व सुखच त्या भगवंतामध्ये मानलं आणि नित्य त्याचं नामचिंतन केलं. त्या संयोगाने तुकोबरांनी आपला अधिकार निर्माण केला. किती केला धन्य मनवीन योगी लोका भाग्यामी तुका देखीला ज्ञानेश्वर भजन करायचं. सर्वांनी आपापले हात वरती करा. ज्यांना हात आहेत त्यांनी हात वरती करा. जोपर्यंत भजन चालू आहे तोपर्यंत हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नाम घ्यायचं. जोपर्यंत भजन चालू आहे अजिबात हात कोणी खाली करायचे नाही. जर हात आवडले तर हात खाली घ्या, आता नाही आवडले. परंतु खाली हात घेतल्यानंतर देखील टाळी वाजून जगद्गुरु तुकोबरांचं भजनच करायचं. जर एखाद्याचा हात आवडला नाही, बळच जर खाली घेतलं, खाली हात आवड बघा सांगतो, मोठ्या आनंदाने अंतकरणातील सर्व संदेह शंका कुशंका बाजूला करा आणि मोठ्या प्रेमाने जगद्गुरु तुकोबरांचं भजन करा. तुकाराम 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 तुका मने नेत्री केली ओळखन, तुका मने नेत्री केली
तुका म्हणे नेत्री केली ओळखना कामने नेत्री केली ओळखण कामने नेत्री केली ओळखण तटस्थ हे ध्यान विटे बरी 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 पांडुरंग जानी पांडुरंग जानी पांडुरंग मनी तटस्थ हे ध्यान विटेवरी तटस्थ हे ध्यान विटेवरी तटस्थ हे ध्यान विटेवरी तटस्थ हे ध्यान विटेवरी पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग जानी पांडुरंग पांडुरंग जानी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी